राज ठाकरे हे आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। पुण्याहून त्यांचा ताफा जो आहे तो मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। काल ठाण्यात झालेल्या राड्यावरून राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला। काल जशास तसं उत्तर देण्यात आलं। ठाण्यातल्या मनसैनिकांनी याची चुणूक दाखवली, पण भविष्यात हे थांबवा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं। माझ्या मराठवाडा दौऱ्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला असा आरोपही राज ठाकरे यांनी केलाय। दरम्यान राज ठाकरेंनी मनसैनिकांना नेमकं काय आवाहन केलंय आपण बघूया। ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या वाहन ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जी निदर्शनं केली ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती। माझ्या यात्रेदरम्यान विघ्न उभी करण्याचे प्रयत्न धाराशिवपासून सुरू झाले। धाराशिवमध्ये घोषणा देणाऱ्यांचा मराठा आंदोलनाशी संबंध नव्हता, ते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटांशी संबंधित होते। माझ्या पक्षात तर आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत हे असले प्रकार कोणी केले नाहीत। आणि चुकून त्यांनी केले तरी मी ते खपवून घेणार नाही याची त्यांना पण जाणीव आहे। मी कालच्या पत्रकार परिषदेत पण सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नका, कारण महाराष्ट्र सैनिक काय करेल तुम्हाला कळणार नाही, ज्याची प्रचिती कालच आली। जशास तसे नाही तर जशास दुप्पट तसे उत्तर देणं याची चुणूक काल दिसली। त्यामुळे तुम्ही सगळं हे आता थांबवा असं महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे, असंही राज ठाकरेंनी आता आवाहन केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।